आता तिचं नवं आयुष्य, तिचा नवा संसार सुरू होणार आहे. तिच्या आयुष्यात तिचा नवरा येणार आहे, नवरा. आता तिच्यापासून लांब राहा. गुड मॉर्निंग यश. या यश, गुड मॉर्निंग. काय झालं? काय यश, असा काय हा एवढं विचारते तरी काही सांगत नाहीये? अरे लक्ष कुठे आहे तुझं? सर, तुमची जागा इकडे नाहीये, तिकडे आहे. सर, काही प्रॉब्लेम आहे का? मी असं काही म्हणालो का मला काही प्रॉब्लेम आहे? तुझा चेहरा का पडलाय? बघितलंस यश, आता सुरेशने पण ओळखलंय. आता तरी खरं काय ते आम्हाला सांग ना. तुम्ही समजता तसं काही नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. सर, माय सेल्फ सुरेश. तुम्ही जरी बोलला नाहीत ना तरी आम्हाला कळून चुकलंय काय झालंय ते. काय कळलंय? हेच की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. यार त्याचा चेहरा बघा ना, एक्सप्रेशन्स बघा, एकदम असं हार्ट ब्रेक झाल्यासारखं झालंय. शेफाली प्लीज यार, काय चाललंय तुमचं? मी सांगितलं ना मला काही प्रॉब्लेम नाहीये. प्लीज आपापल्या जागेवर जा आणि कामाला लागा. एवढा काय रागवतोयस? यशच्या मनामध्ये लाईफ पार्टनर बद्दलची जी कल्पना आहे, अपेक्षा आहे ना, त्यात नेमकी आपली पूजा बसत नाहीये ग. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण आजच्या यंग जनरेशनला म्हणजे त्यांना फक्त सपोर्ट करू शकतो, सजेस्ट करू शकतो. त्यांना काही आपण फोर्स करू शकत नाही ना. आय नो अगं पूजाबद्दल तू काय मला सांगते? ओ किती क्यूट आहे ती, किती सुंदर आहे तुझी मुलगी. मला बघताच क्षणी आवडली होती. पण आता ज्या यशला तिच्याबरोबर लग्न करायचंय तो जर शुअर नसेल तिच्या बाबतीत, तर मी तरी त्याला किती फोर्स करणार. या हो ना, हे नाही वर्कआउट झालं. बाय. काय तुझं? हक्कललं होतं ना मी तुला, का परत आलीस? हा बघा फोन इथे पडलाय आणि मी घरभर शोधते. बहिणी काय झालं? इतकं थकल्यासारखं का वाटतंय? मी पाणी आणू का तुमच्यासाठी? डोकं फिरवू नको माझं. आधी ते यशने डोकं फिरवलं, त्यात तुझी भर नको आता. त्याचं काय? यशने काय केलंय? चांगलं मोठं स्थळ आणून दिलं होतं त्याला, नकार दिला त्याने चक्क. काय सांगताय तुम्ही? त्याला समजावलं नाही का? मी त्याला समजावूनही त्याने माझं ऐकलेलं नाहीये. तुम्ही त्याला समजावून देखील यशने ऐकलं नाही, असं याआधी कधी घडलेलंच नाहीये. एक्झॅक्टली. ह्या यशच्या डोक्यात काय चाललंय ना हेच कळत नाहीये मला. जर त्याच्या डोक्यामध्ये दुसरंच कोणीतरी असेल तर? व्हॉट? नाही म्हणजे त्याला जर का दुसरीच कोणती मुलगी आवडत असेल तर तो लग्नाला हो का म्हणेल, नाही का? नाही हे शक्यच नाहीये. पण समीरची साथ असेल तर अशक्यही काहीच नाहीये. गेले काही दिवस ना त्या दोघांमध्ये ना काहीतरी चाललंय. समीर ना
1-2 वेळा पश्चाताप होईल, तुला पश्चाताप होईल असं काहीतरी म्हणत होता आणि लगेच ना डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवत होता. समीर सारखा ना यशला कोणाशी तरी काहीतरी बोलायला सांगतोय आणि यश मात्र ते काही बोलायला तयार नाहीये. नाही, मला तर खात्रीच वाटते की उद्या ना यश कुठल्या तरी एखाद्या मुलीला घेऊन आपल्या समोर उभी करेल आणि म्हणेल की मला आता ह्याच मुलीशी लग्न करायचंय. तेव्हा तुम्ही काय कराल वहिनी? अहो, लग्नापर्यंत ठीक आहे, पण उद्या जर का एखाद्या मुलीने इथे येऊन तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटल्या तर? इम्पॉसिबल आहे, असं होऊच शकत नाही. नाही नाही, त्याच्या मागच्या रिलेशनशिप मध्ये यशची जी अवस्था झाली ती मी अनुभवली ना. मी त्याचं सांत्वन केलं होतं, मी काळजी घेतली होती त्याची. नाही नाही नाही, यश कुठल्याही मुलीच्या स्वतःहून प्रेमात पडूच शकत नाही. तो कुठल्याही मुलीच्या नादी लागणारच नाही. इनफॅक्ट तो या फॅमिलीसाठी, बिझनेससाठी मी सांगितलंय म्हणून मनाविरुद्ध लग्न करू शकतो, पण प्रेम नेव्हर. असं नाहीये वहिनी, मी तुम्हाला सांगते ऐका. वहिनी आउट. आर यू ओके? असा का बघतोयस माझ्याकडे? तू अजूनही सिरियस वाटतोयस म्हणून विचारलं ना. तुला सांगितलं ना मला काय झालं नाही, एकदा सांगून कळत नाही. हेच तू शांतपणे सांगू शकतोस ना? एवढं चिडतोयस का माझ्यावर? तुला नेहाच्या लग्नाबद्दल कळलं ना ग? अगं कळलं ना, पण नेहाचं बरं आहे ग. म्हणजे इथे माझं पहिलं लग्न जुळत नाहीये आणि ही दुसरं करायला निघालीये. पण मी काय म्हणते, एकदा लग्न झालं होतं ना, ते तिला टिकवता आलं नाही आणि आता दुसरं लग्न करते. मला तरी ना हा सगळा वेडेपणा वाटतो. म्हणजे मन एकदाच जुळतं आणि लग्नही एकदाच होतं. ती हे जे सगळं काही करते ना, ती फक्त एक सेटलमेंट आहे, बाकी काय नाही. काय सेटलमेंट? कसली सेटलमेंट? नाही, नेहाने दुसरं लग्न का करू नये? आय अग्री की तिचं पहिलं लग्न नाही टिकलं, पण त्यात तिची काय चूक आहे? ती व्यक्ती जर का बेजबाबदार निघाली तर त्यात नेहाने त्याची शिक्षा का भोगायची आणि किती दिवस भोगायची? पहिल्यांदा सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही घडत. कधी कधी माणसं नाही ओळखतायत किंवा मन नाही जुळत. आणि बऱ्याचदा होतं असं, बऱ्याच लोकांबरोबर होतं. आपण आजूबाजूला बघतो कितीतरी ब्रेकअप्स होत असतात. पण एखाद्या नात्यामध्ये अपयश मिळालं म्हणून दुसरं नातं जोडायचंच नाही, याला काय अर्थ आहे? कदाचित दुसऱ्यांदा आयुष्यात येणारी व्यक्ती तिला करेक्ट मिळू शकते, मन जुळू शकतात, प्रेम फुलू शकतं. कदाचित दुसऱ्यांदा तिला हवी तशी व्यक्ती मिळू शकते आणि छान नातं जुळू शकतं. नेहाच्याही बाबतीत असं घडू शकतं. इनफॅक्ट असंच घडावं असं मला वाटतं. हे तिचं आयुष्य आहे आणि तिच्या आयुष्यावर कमेंट करायचा हक्क तुम्हाला अजिबात नाहीये. What? I want an answer. बापरे, याला अचानक असं काय झालंय?
हेच मला तुला म्हणायचंय. पहिल्यांदा आयुष्यात आलेली व्यक्ती चुकीची निघाली तर परत नातं जोडायचं नाही. याला काय अर्थ आहे? कदाचित दुसऱ्यांदा आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळू शकते आणि नातं अजून चांगलं फुलू शकतं. आता हे तूच म्हणालास ना यश, मग आता ह्याच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? बॉस, तू तुझ्या तोंडून काय नाही सांगितलंस तरी आता मात्र तुझ्या तोंडून हे वधून घ्यावंच लागेल. आणि ते वधून घेणारी व्यक्ती एकच, नेहा. आलं ग माझ्या सोनं. भूक लागली? नाही. मग भूक लागली की सांगा. हो. तर मी काय सांगत होते? नेहाच्या लग्नाबद्दल तुम्ही काहीतरी म्हणत होता. नाही हो, ते बोलून झालं हो. नेहाच्या लग्नात गिफ्ट काय द्यायचं त्याबद्दल मी सांगत होते. अहो, आम्ही सगळ्याच जणी काही ना काही द्यायचं म्हणत होतो. तर प्रत्येकीने वेगवेगळं देण्यापेक्षा वर्गणीच काढली तर. तुम्ही पण आमच्यामध्ये येताय का? म्हणजे मी वर्गणीसाठी तुमचंही नाव घ्यायला सांगते. नाही, मी माझी मोहनमाळ तिला देणार आहे, तेव्हा मला नका त्यात धरू. तेवढंच विचारायला आले होते. हो, सगळ्या जणींकडून मला वर्गणी घ्यायची आहे ना. कोणी वर्गणी देत नाही, कितीदा मागावी लागते. त्या चव्हाणाने तर अजून मला ते 50-100 रुपये काय आहे तिच्याकडे काही दिलेले नाही अजून. काकू, तुम्ही पण आईला गिफ्ट देणार आहे? हो, पण आईचा बर्थडे नाहीये ना. पण लग्न तर आहे ना. लग्नात पण गिफ्ट देता? हो, फक्त त्याला गिफ्ट नाही म्हणत, आहेर म्हणतात. मग मी पण आईला आहेर देऊ? अगं, द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये, पण तुला वाटत असेल तर तू देऊ शकतेस. ठीक आहे, मी पण आईला आहेर देते. तू काय देणार? ते सुचत नाहीये ना. बर, मग थोडा वेळ विचार कर. आपल्या आईला नक्की काय हवंय, तिला काय आवडेल असं शोधून काढ काहीतरी, आणि मग तिला ते आहेर दे. तुम्हाला काय माहितीये का? अगं, ती तुझी आई आहे ना, मग माझ्यापेक्षा तर जास्त तुलाच माहिती असायला पाहिजे. काय झालं? आईला नक्की कशाची गरज आहे त्याचा विचार करते. बरं, ठीक आहे, मग तू विचार कर. हा, मी आलेच तोपर्यंत माझं काम उरकून. हा, ओके. परी, अगं भूक नाही का लागली बाळा? तुझ्या आवडीची भाजी केलीये. अगं बाई, काय चाललंय हे तुझं? काय अवतार करून घेतलायस हा? आई ओरडेल ना. आईचं आहेर आहे. मला माझ्या आईला सारखं असताना बघायचंय. मी मॅजिक स्माइल बनवलं.
तुला आहेर झाला. कसं वाटतंय काकू? अगदी लाख मोलाचं आहे ग. इतका छान आहेर दुसऱ्या कुणाचाच असणार नाही. गुणाचं बाळ ग माझं ते. मगासपासून यश कुठे दिसला नाही. आई तू ऑफिसला गेली की हे त्याला दे. शेफाली, हो नेहा, अगं यश कुठे? मला त्याच्याबद्दल काहीही विचारू नकोस. काय झालं आता? अगं त्याचं ना काहीतरी बिनसलंय. कोणी काही बोलायला गेलं की सटकल्यासारखा वागतोय. तो ना एकटाच कुठेतरी बसला असणार. बघ तू. यश पण ना. नेहा, सर सर सॉरी सर, मी फाईल घेऊन येणारच होते सर मीटिंग बद्दल बोलायला. नाही नाही, मी 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 तुमच्याकडे कामाचं बोलायसाठी नाही आलोय. हा, जरा या ना इकडे. थोडंसं पर्सनल बोलायचं होतं. बोला ना सर. नेहा, तुम्हाला तर माहिती आहे की मी सगळ्या स्टाफला फॅमिली मेंबर सारखं ट्रीट करतो. आणि यशशी माझं जरा एक वेगळं बॉन्ड आहे. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ना की. हो सर, मला कळतंय, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? म्हणजे हा, पण कधी कधी काय होतं माहिती का, की एखादी व्यक्ती खूप जवळची असली ना तरी आपल्याला सगळं त्या व्यक्तीशी नाही बोलता येत. आणि तसं माझं काहीसं यशच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ना यशचं ना काहीतरी लक्ष नाहीये. म्हणजे असं तो काहीतरी म्हणजे त्याचं कामात लक्ष नाहीये. सर तसं नाहीये सर. सर तो स्वतःचं काम खूप जेन्युइनली करतो. इनफॅक्ट स्वतःचे 100% देतो. फक्त स्वतःच नाही तर सगळ्यांना हेल्प करतो सर. वाटतं तर तुम्ही विचार. नाही नाही, ते इतरांना कुणाला विचारायची काही गरज नाहीये, पण मदत वगैरे नाही हो, पण त्याचं कामात लक्ष नाहीये. सर मी बोलू का त्याच्याशी? सर मी बोलते ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. नाही, खरं तर हे मी बोलणं अपेक्षित आहे बरं का. मी बोललो असतो, पण माझ्याशी काही बोलेल असं मला वाटत नाही, कारण मी बॉस आहे ना. नाही सर, मी बोलते सर त्याच्याशी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, पण तो काय माहिती का, तो तुम्ही अलीकडे ना, तो ना कायम स्वतःच्या हाताने धुंदीत असतो. म्हणजे असं लक्ष देत नाही आपण काय बोलतोय त्याच्याकडे. हो सर, मला आता शेफाली पण तेच सांगत होती. बघा, मी म्हणलं ना तुम्हाला, आता तर माझी खात्रीच पडली. काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय असेल असं तुम्हाला वाटतं? कामाचं टेन्शन असेल सर. कामाचं असेल, पण काहीतरी आहे. काही अंदाज आहे का तुम्हाला? नाही सर. पण मला कळून चुकलंय. का सर? रोग झालाय त्याला एक. यश आजारी आहे सर? नाही नाही, आजारी म्हणजे तसा, अहो तसा आजार नाही. त्याला जो रोग झालाय ना त्याचं नाव आहे प्रेम रोग. काय? यश प्रेमात आहे? ह्याच्यात हसण्यासारखं काय? मी सिरियसली सांगतोय. नाही सर, त्याला कामाचं टेन्शन असेल. यश आणि प्रेमात म्हणजे? नाही नाही नाही, तो प्रेमात पडलाय. ही सगळी प्रेमाची लक्षणं आहेत, प्रेम रोगाची लक्षणं आहेत. तुम्ही बोलाल का एकदा त्याच्याशी? काय मी बोललो असतो, पण आमच्यात ते अंतर आहे ना शेवटी. बॉस एम्प्लॉई, तुम्ही कसं बाजूला बसता? विचारू शकता ना की काय रे यश, काय प्रॉब्लेम आहे असं. मी नाही, तो नाही म्हणेल. सुरुवातीला तो नाहीच म्हणेल, पण हेच प्रेमरोगाचं प्रमुख लक्षण आहे. नाही नाही, मी प्रेमात नाही पडलो असं माणूस म्हणतो, पण तुम्ही विचारा, तुम्ही त्याला बोलतं करा, त्याला तुमची शपथ घाला, तुमच्या मैत्रीची शपथ घाला, इमोशनल ब्लॅकमेल करा. त्याला म्हणा की तू सांगितलं नाहीस ना मी तुझ्याशी बोलणार नाही वगैरे, असं काहीतरी म्हणा. आणि त्याला बरोबर ते वधवून घ्या त्याचं की प्रेम आहे. म्हणजे कळलं ना? पण मला काय वाटतंय, यश आणि प्रेमात हे मला खरंच म्हणजे. हा, मला तरी वाटतंय तुम्ही एवढं करावं. तुम्ही कराल ना प्लीज नेहा? तो तुमच्याकडे 100% कबूल करेल की तो प्रेमात आहे. प्लीज. हो सर. मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. यश प्रेमात पडलाय?